बहुतेक जणांचं, मी असं कोणाचं नाव नाही घेत आहे, पण निवडून आल्यानंतर मग त्यांचं मग ते माइंड थोडं चेंज होऊन जातं. मग ते कसं आपल्याला फॉलो निवडणुकीच्या पूर्वी ते फक्त एकदा विचारणार की तुम्हाला काय हवं आहे, पण निवडून आल्यानंतर मग आम्हाला 10 चक्रा आम्हाला माराव्या लागतात की सर काय झालं याचं. चाळीमध्ये राहण्यात आणि बिल्डिंगमध्ये राहण्यात फरकच काय आहे ना. जर सेम जर आता बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांना पण तोच प्रॉब्लेम आहे, चाळीमध्ये राहणाऱ्यांना पण तोच प्रॉब्लेम आहे. आम्हाला रस्ता चांगला पाहिजे. हे रिक्षावाला आहे ना, आम्हाला जबरदस्ती करून आम्हाला घेऊन नाही जाते. कुठे बी जायचं असतं तर हकलते आम्हाला. मग नगरसेवक निवडून आला तर माझी एवढी अपेक्षा आहे की आम्हाला चांगला असतं करा. हमारे जो नगर सेवक नए आएंगे उनसे हम अपेक्षा रखेंगे कि यहाँ पर लाइटों की व्यवस्था हो, कैमरों की व्यवस्था हो, सड़कों में सुधार हो और हर जगह जहाँ मंदिर है, जहाँ पर बूढ़े वयस्क लोग हैं वहाँ बैठने की जगह प्रॉपर हो. तो हम चाहेंगे कि जो भी हमारा नया नगर सेवक आएगा ये सब चीज़ों का ध्यान रखेगा. नमस्कार. आज आपण आलो आहोत अंधेरी पूर्व येथील 84 प्रभाग क्रमांक येथे. तर जाणून घेऊयात अंधेरीकरांचा निर्धार कोण, लोकनिर्धारच्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये. या प्रभागात निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडे तुम्ही काय अपेक्षा कराल? निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडे अपेक्षा हीच करेन की आपल्या नगरामध्ये जसं या इथे मूलभूत गरजा जे आहेत, जसं आता तुम्ही बघू शकता या साईडने येताना लाईटचा एक अभाव आहे. इथे लाईट्स कमी आहेत, तर त्यामुळे तिथे लाईट्स वगैरे थोड्या असल्या पाहिजेत. तर दुसरी गोष्ट अशी आहे की बहुतेक वेळा सांडपाणी जे चेंबर्स वगैरे आहेत ऑलमोस्ट या बिल्डिंगचे कधी कधी चॉकअप झालेले असतात. मग ते क्लिअर झाले पाहिजेत, जेणेकरून येण्या जाणाऱ्यांना त्रास होणार नाही. आणि परत आरोग्याच्या दृष्टीने पण ते चेंबर्स भरलेलं पाणी सांडपाणी बाहेर निघणं ते पण चांगलं नाही आहे. मग ते चेंबर्सचं एक काम झालं पाहिजे. या नागरी समस्याबाबत तुम्ही नगरसेवकाकडे मुद्दा मांडलेला का? म्हणजे यापूर्वीच्या नगरसेवकाकडे यापूर्वी हां मांडला होता, पण कसं आहे की बहुतेक जणांचं, मी असं कोणाचं नाव नाही घेत आहे, पण निवडून आल्यानंतर मग त्यांचं मग ते माइंड थोडं चेंज होऊन जातं. मग ते कसं आपल्याला फॉलो निवडणुकीच्या पूर्वी ते फक्त एकदा विचारणार की तुम्हाला काय हवं आहे, पण निवडून आल्यानंतर मग आम्हाला 10 चक्रा आम्हाला माराव्या लागतात की सर काय झालं याचं. तर तसं होऊ नये. म्हणजे कुठल्याही पक्षाचं असो, पण जे सांगितलेलं काम आहे ते वेळेवर पूर्ण झालं तर त्यामध्ये काय नेक्स्ट टाईमला जरी कोण असेल तर माणसाचा एक विश्वास येतो की अरे हा माणूस डोळे झाकून त्याला मतदान करतात असं. लॉकडाऊन मध्ये नगरसेवकाकडून काही मदत करण्यात आलेली का नागरिकांना? लॉकडाऊनमध्ये हो थोडीफार करण्यात आली, पण जेवढी अपेक्षा होती तेवढी करण्यात आली नाही. म्हणजे आमच्या विभागाचं मी सांगतो. लॉकडाऊन मध्ये नागरिकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागत होतं? लॉकडाऊनमध्ये आपण सगळ्यांनीच बघितलं, जेणेकरून माणसं बाहेर पडत नव्हती. किंवा सिच्युएशन असं होतं त्यावेळी की माणसं सगळी घाबरलेली होती. त्यामुळे काय करायचं नक्की ते कोणाला समजत नव्हतं. हां, पण प्रिकॉशन काय घेतलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून जे नगरसेवकाने बाहेर येऊन जे नागरिकांना सांगितलं पाहिजे होतं तसं काही झालेलं नाही आहे. थोडंफार काम इकडचं तिकडे होतं, पण शेवटी ते नगरसेवक पण माणूसच आहे, ते पण घाबरले होते, तर ते तरी कसे बाहेर निघणार. पण तसं नाही झालं पाहिजे. ॲक्च्युली त्यांनी थोडंसं इनिशिएटिव्ह घेऊन थोडंसं कामं केली पाहिजे होती त्यावेळेत, पण ती काय झाली नाहीत. या प्रभागात निवडून येणाऱ्या उमेदवाराकडे काय अपेक्षा कराल? आपल्या वाडीचा विकास झाला पाहिजे. ऑलरेडी पहिला नगरसेवक त्यांनी काय इथे लक्ष दिलं नाही. तर आता आमची अपेक्षा आहे की ह्या इलेक्शनला आमचे जे नगरसेवक उभे आहेत मनसेकडून या दुसऱ्या पक्षाकडून त्यांनी वाडीचा विकास केला पाहिजे. या प्रभागात नागरिकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं? समस्या म्हणजे नागरिकांच्या की मेन म्हणजे रस्ता, परत गाड्या सुसाट येतात, प्लस रात्रीच्या चोऱ्या बिऱ्या होतात. त्या हिशोबाने आमच्या एरियामध्ये कॅमेरा सिटीज नाही आहे करून कॅमेरा, प्लस रस्ते झाले पाहिजे व्यवस्थित. आणि म्हणजे लोकांची जी सुखसुविधा आहे चालण्याची रस्त्यावरती, म्हणजे गाड्या बिड्या उभ्या असतात, ते सर्व जरा त्यांनी केलं पाहिजे, बाकी काही नाही. जसं तुम्ही म्हणालात की या प्रभागात लाइटिंग्स भरपूर कमी आहे, तर तुम्हाला असं वाटतं का की लाइटिंग्स कमी असल्यामुळे कुठेतरी महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण? महिला सुरक्षेचा प्रश्न प्लस कॅमेरे पण नाही आहे तिकडे, मग ते पण त्यांनी करून दिलं पाहिजे, एवढीच आमची इच्छा अपेक्षा, बाकी काही नाही.
लॉकडाऊन मध्ये नगरसेवकाकडून नागरिकांना काही मदत करण्यात आलेली आहे? शक्यतो माझ्या मते ना काही मदत झाली नाही आहे. आम्हाला दुसऱ्या पक्षांनी मदत केलेली आहे. कोणती म्हणजे काय मदत करण्यात आली? म्हणजे लोकांना अन्न वाटप, भाजीपाला हे सर्व दुसऱ्या पक्षाकडून झालेलं आहे. लॉकडाऊन मध्ये इथे नागरिकांना मोठी समस्या कोणती अशी तुम्हाला? मोठी समस्या म्हणजे जेव्हा माणूस कोविडमध्ये गेला तेव्हा समजा ॲम्ब्युलन्स हातमध्ये आहे, तेव्हा म्हणजे पब्लिक कसं कोविडच्या हिशोबाने बाहेर येत नव्हतं. जो तो आपला म्हणजे आपापल बघत होता असं आहे. तरी आम्ही आमच्या मंडळाने खूप मदत केली काही कोविड लोकांना, म्हणजे की गाडीची अरेंजमेंट करून दिली, प्लस हॉस्पिटल अरेंजमेंट करून दिलं. एवढं आमच्या मंडळाने केलं. सिटी वर्धविनायक मंडळ. 8-9 वर्षानंतर निवडणुका होत आहेत नगरसेवकाचे. आता जे निवडून येतील तर तुम्हाला असं वाटतं का की त्यांच्याकडून ह्या सगळ्या नागरी समस्या जे तुम्ही आता सांगितलात ते सगळे सोडवले जातील? हां, हे शक्य आहे. सोडवले झालेच पाहिजे. आणि ते बोलले आहेत, आम्हाला वचन दिलं की ती आम्ही करून दाखवू करून. या इलेक्शन आम्ही जितलो तर. નગરસેવકાકડनं काय અપેક્ષા કરાલ? અમારા રસ્તો સારો જોઈએ, ચાલવા માટે કંઈ નથી, રિક્ષા અહીં ઊભી રહેતી નથી, ને અમને લોકોને લઈ નથી જતા ને મરાઠી બોલો. आम्हाला रस्ता चांगला पाहिजे. हे रिक्षावाला आहे ना आम्हाला जबरदस्ती करून आम्हाला घेऊन नाही जाते. कुठे बी जायचं असतं तर हकलते आम्हाला. मग नगरसेवक निवडून आला तर माझी एवढी अपेक्षा आहे की आम्हाला चांगला असतं करा. इथे नागरिकांना काही समस्यांना सामोरे जावं लागतं का? इधर नागरिक को कुछ समस्या जो रहता है તમારી સમસ્યા છે તો પાસે સમસ્યા છે તઈ કઈ નહીં મળે. પેલી લાડકી બેન તો ઉડી ગયેલું. બોલો ને તમે બધું એમાં તમે કેવો ને તમારા રસ્તો लाड़की बहन का वो पैसा आता था वो बंद हो गया है. लाडकी बहन का पैसा नहीं आता अभी? नहीं आता है. બોલો ને બરાબર બરાબર સારું સારું તમે યાદ કરી હવે યાદ કરો અમને નથી આવતું એટલે બોલો. इथे महिला सुरक्षासाठी काय केलं पाहिजे नगरसेवकाने? महिला सुरक्षा है ही नाही इकडे. आम्ही एकटेच महिला एकटेच लढते आणि एकटेच जाते. त्याबद्दल तुम्ही नगरसेवकाकडे मुद्दा नाही मांडलेला काय? मुद्दा आता आम्ही गेलो होतो पांचाल नाही ना मनोहर पांचालकडे आम्ही गेला होता. मग ते आम्हाला सभासदने चांगली गोष्टी देते. लॉकडाऊन मध्ये नगरसेवकाने मदत केलेलं का नागरिकांना? नाही नाही काहीच मदत नाही केली. आम्ही सुरतला गेलो होतो. जे इथे नागरिक राहत होते त्यांना मदत मिळाली? તમને मदत करेल. आम्हाला नाही मदत नाही मिळाली. नाही आम्हाला नाही मिळाली. लॉकडाऊन मध्ये नागरिकांना इथे कोणत्या कोणत्या समस्या? कोणाला दिली होती मदत. आम्ही पण बाजूलाच होते पण आम्हाला नको होती असं पण. हां पण त्यांनी भरपूर केली, सेवा भरपूर केली. लोकांना मास्क जेवण सगळं घेऊन जात होते. साफसफाई म्हणजे रस्ता एकदम व्यवस्थित पाहिजे. हे ना खालीवर आहे ना सगळे. म्हणजे कोण वयस्कर माणसं असेल तर त्यांना मग जायला यायला म्हणजे पडायची भीती वाटते. म्हणजे रस्ता सरळ पाहिजे. हां आणि इथे कचरा म्हणजे साफसफाई कसं? साफसफाई तर नाही आहे एवढी. लई घाण आहे म्हणजे. हां 8-9 वर्षांनंतर निवडणुका होत आहेत नगरसेवकाचे. तर नगरसेवक निवडून आले तर ह्याबद्दल तुम्ही मुद्दा मांडणार? मानणार मुद्दा मानणार आम्ही बोलणार. नाही, प्रगतीची कामं आता व्हायला पाहिजे. आता कसं SRA प्रोजेक्ट असल्यामुळे ह्या एवढी मोठी कामं नाही आहेत, पण जी काय पेंडिंग कामं आहेत जसं OC मिळणं बिल्डरकडनं, रस्त्याची कामं आहेत, गटाराची कामं आहेत, ती व्यवस्थित झाली पाहिजेत. लॉकडाऊन मध्ये नगरसेवकाकडून काही मदत करण्यात आलेली का नागरिकांना? नगरसेवक म्हणजे आमचे मनोहर दादा म्हणजे पांचाळ जे आहेत त्यांनी लॉकडाऊनमध्ये विविध प्रकारे म्हणजे जेवणाचं वाटप, जसं उद्धव साहेबांनी जसं जेवण थाली जशी ठेवलेली तसं त्यांनी आमचे साई सेवा समिती आहे त्यांच्यातर्फे जेवणाची व्यवस्था ठेवलेली आहे. तसंच आमचे स्वर्गीय लटके साहेब म्हणजे आमदार होते त्यांनी इथे वॅक्सिन सेंटर ओपन करून इथल्या विभागातील लोकांना त्याची सुविधा करून दिलेली. जसं तुम्ही सांगितलात OC वगैरेचा इश्यू झालेलं, तर ह्याबाबत नगरसेवकाकडे मुद्दा मांडलेला का? नाही, नगरसेवाकडे तसा मुद्दा नाही, कारण का हा प्रोजेक्ट अजून पूर्ण झालेलाच नाही आहे. याचे डेव्हलपर विजय आपला कोण आहे बिल्डर कोण आपला विमल शाह, आकृतीचा विमल शाह, त्याचा प्रोजेक्ट अजून पूर्ण होणं बाकी आहे.
पण काही बिल्डिंगी रेडी झालेल्या आहेत, पण त्याला अजून ओशी मिळालेली नाही आहे. तर त्यासाठी आम्ही आमदार, खासदार, नगरसेवक यांच्याकडे आम्ही लेखी, तसं BMCमध्ये पण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. कारण पत्रव्यवहार हा आकृतीच्या नावाने होतो आहे. जे काय आम्हाला लाईट्स बिल्स जे काय येतात ते आकृती निर्माणच्या नावाने येतात, ते आम्हाला आमच्या स्वतः सोसायटीच्या नावाने येणं याबद्दल आहे. आणि मेन म्हणजे आमची सेवरेज लाईन, जी गटाराची लाईन आहे, ती सेवरेज लाईन अजून आमची मेन लाईनला जॉईंट झालेली नाही. ते आमचं एक मोठं काम आहे. ते झाल्यानंतर पावसाळ्यात जे पाणी भरतं आहे ते भरणार नाही. अजून कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं नागरिकांना इथे? तसं काय व्यवस्थित नाही, बाकी सर्व सुविधा आहेतच. आता काय चाल सिस्टीम नाही, बिल्डिंग सिस्टीम असल्यामुळे सर्व व्यवस्थित होतं आणि बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. काही नाही, जे मूलभूत सुविधा आहेत, स्वच्छता असेल, आरोग्याचा विषय असेल, रस्ते चांगले दिले पाहिजे, ॲडमिशन असेल, ह्या ज्या सामान्य लोकांच्या ज्या गरजा आहेत ह्या नगरसेवेच्या माध्यमातून सुटल्या पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. या प्रभागात नागरिकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं असं तुम्हाला वाटतं? काही नाही, आता मुंबई शहरामध्ये ट्रॅफिक विषय तर मोठा आहे आणि स्वच्छता आहे, पाण्याचे विषय अजून विभागामध्ये तसे राहिलेले आहेत. त्याच्या गरजू लोकांना, महिलांना जे असतात, रात्री 2-2 वाजता पाणी न येण्यामुळे ते भरत असतात. ती पाणीची सुविधा असेल, रस्त्याची सुविधा असेल, हॉस्पिटल असेल, आरोग्य विषयावरती हे सगळ्या सुविधा नगरसेवेच्या माध्यमातून सुटल्या पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. लॉकडाऊनमध्ये नगरसेवकाकडून काही मदत करण्यात आलेल्या का नागरिकांना? असं म्हटलं झालं तर मुंबईमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या जे काम करण्याची पद्धत आहे शाखेच्या माध्यमातून, ही जनताला माहिती आहे. आणि जनता पहिलं कुठे जात असेल तर शिवसेना शाखेवर जात असेल, कारण तिकडे शिवसैनिक जो असतो तो लोकांना मदत करत असतो. आणि त्यांच्या माध्यमातून ह्या लॉकडाऊनमध्ये असेल, मला असं त्या 2022ला जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब होते. त्यांच्यामधून कोविड काळामध्ये अनेक असे लोकांना ज्या काय अडचणी ला फेस करावं लागत होतं, ते मला वाटतं प्रत्येक शाखेला त्यांनी कॉल केला आणि शाखेच्या माध्यमातून मग ती जेवणाची व्यवस्था असेल, कोणाला जायचं बाहेर असेल, अशा सगळ्या व्यवस्था शाखेच्या माध्यमातून केल्या असं मला बघण्यात आलं. 8-9 वर्षानंतर निवडणुका होत आहे, तर ह्या निवडणुकात कोण जिंकून येईल? नागरिकांचा कौल कोणाला मिळेल तुम्हाला काय वाटतं? मी जर सांगितले तर मुंबई शहरामध्ये मराठी माणसांचा आवाज हा आता शक्यतो त्याच्यावरती कल आहे. आणि दोन्ही भाऊ सन्मान्य उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र आल्यामुळे मुंबईमध्ये तुम्ही गल्ली गल्लीत जर फिराल तर तुम्हाला सगळ्या ठिकाणी मराठीचा आवाज नेल. आणि यांच्याकडनं ज्या सन्मान्य उद्धवसाहेब असतील, राजसाहेब असेल, यांच्याकडनं जी अपेक्षा आहे मुंबईला, तेच पुरे करू शकतात अशी मला तरी खात्री वाटते. हा प्रभाग मागच्या काही वर्षामध्ये शिवसेनेकडे होता आणि गेल्या 8 ते 9 वर्षामध्ये हा प्रभाग BJPकडे होता. त्याच्यानंतर ह्या प्रभागामध्ये बऱ्याचशा समस्या लोकांना तोंड द्यावं लागतं आहे. कचरा म्हणा, पाण्याची समस्या, गटार साफ करणं, अशा इत्यादी बऱ्याचशा समस्या ह्या उद्भवल्या आहेत. मागील वर्षामध्ये जर बघितलं, मागच्या ह्याच्या टर्ममध्ये, तर या ठिकाणी शिवसेनेचं जे नगर असो, मग ते शिवसेनेचा नगर कुठल्याही वॉर्डमध्ये असो, त्यांची काम करण्याची पद्धत ही वेगळी आहे. बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिकवण दिलेली आहे लोकांना, त्याप्रमाणे ते काम करतात. कामामध्ये टंगळमंगळ करून जमत नसते, त्यांना त्यांचा अहवाल सादर करावा लागतो. त्या कारणाने शिवसेनेचे जिथे पण कुठे नगरसेवक असतील त्या वार्डाची स्वच्छता, लोकांना लागणाऱ्या सुविधा ह्या त्यांना मिळत असतात. जसं तुम्ही सांगितलं तिथे नागरिकांना समस्यांना सामोरे जावं लागलं खूप साऱ्या, तर ह्याबाबत नगरसेवकाकडे मुद्दा मांडला होता का? त्याच्यामध्ये नगरसेवक जे BJPचे होते त्यांचं काही आजारामुळे त्यांचं निधन झालं, त्यामुळे हा वॉर्ड तसा एमटीच होता. त्याच्यामुळे आणि इलेक्शन हे 17च्या नंतर तर 22ला इलेक्शन व्हायला पाहिजे होतं नियमानुसार, ते झालं नाही आणि त्यामुळे ह्या वॉर्डाला कोण मायबाप उरलेला नाही. त्यामुळे ह्या समस्या उभ्या राहिलेल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये नगरसेवकाकडून काही मदत करण्यात आलेली का? आम्हाला तर कुठे
दुसरा पक्ष आम्हाला तर कुठे दिसलेला नाही. पण सर्व विभागामधून शाखांमधून ज्या शिवसेनेच्या शाखा आहेत, आता या प्रभागामध्ये म्हणाल तर या प्रभागामध्ये मनोहर पांचाळ, मयूर पांचाळ युवासेना अधिकारी आणि सिनेट सदस्य राहतात. त्याच्यामुळे ह्या विभागामध्ये ज्या रस्त्यावरती जे अक्षरशः जे लोक जे थांबले होते, पक्षी होते, प्राणी होते, अक्षरशः त्यांना कुठेच काही मिळत नव्हतं. आणि कित्येक ठिकाणी या साई मंदिरामध्ये सर्व भाजी कापणंपासून जेवण बनवणं, इथे बनवून पॅक करून हे लोक सगळे आपले शिवसैनिक त्यांना पोचवत होतं. मनोहर पांचाळ यांचं कार्य या विभागामध्ये प्रचंड कार्य आहे. आणि एक म्हणजे कार्यसम्राट अशी पदवीही त्यांना मिळाली. त्यांच्या पत्नीला सुद्धा तीच पदवी आहे. त्या पण एक टर्मच्या नगरसेविका आहेत, प्रभाग समिती अध्यक्ष पण होत्या. त्यामुळे कामाची पद्धत ही त्यांच्याकडे होती. त्यांना कोणाला शिकवायची गरज नव्हती. आणि अशा पद्धतीने एक्सपिरियन्स असल्याकारणाने, त्या कामाची माहिती असल्याकारणाने लोकांची कामं होत होती. आमच्या नगरसेवकमधून ह्या मनसेचे इथे उभे आहेत. काय नाव त्यांचं? रुपाली. आणि ते काय आहेत ते. आणि अपेक्षा म्हणजे आम्ही बरंच काम आम्ही त्यांच्याकडून करून घेतलं आहे. आणि त्या लोकांनी आम्हाला बरंच मदत केली आहे. आमच्या सोसायटीला ड्रेनेज लाईन वगैरे आहे, पाईपलाईन वगैरे आहे, पाण्याची पिण्याची पाईपलाईन आहे, ते पण आम्हाला काम करून दिले आहेत. पाठीमागे ड्रेनेजचं पण भरपूर काम आहे, ते पण आम्हाला घरी पार पाडून दिले त्या दळवी साहेबांनी. आणि त्या हिशोबाने जर आमची सोसायटी पण त्यांच्या हिशोबाने सर्व आम्ही त्याला सपोर्ट करायला तयार आहेत निवडणूकमध्ये. नगरसेवकांनी लॉकडाऊनमध्ये कोणत्या समस्या, नागरिकांच्या समस्या सोडवल्या होत्या? नागरिकांच्या समस्यामध्ये लॉकडाऊनमध्ये तर असं झालेलं, त्यांच्यातर्फे जे काही सपोर्ट होत होता ते आम्हाला त्यांनी सवलत दिली आहे. आणि बाकीचे काय आहेत समजा की मास्क वगैरे वाटप ते पण आम्हाला घरी आम्हाला त्या लोकांनी आणून दिलं आहे. घरी चेकिंग केली आहे. घरी येऊन तपासणी करून गेले ते नगरपालिकामधून. ते सर्व सोसायटीवाल्यांनी म्हणजे त्यांच्या हिशोबाने नगरसेवकाचे जे काय होते त्यांची सवलत आम्हाला त्यांनी करून दिली आहे. म्हणजे 84 प्रभाग 84 मध्ये तुम्हाला कोण वाटतं, नागरिकांचा कौल कोणाला मिळणार असं तुम्हाला वाटतं? मतात आता इथे ह्या वेळी तर आम्हाला मनसेचाच जोर दिसतोय. म्हणजे ह्या सोसायटीमध्ये आम्हाला भरपूर कामं करून घेतली त्या लोकांनी आणि बरंच आम्हाला सपोर्ट केला आहे. तर यावेळी आम्हाला पण असंच वाटतं की आम्ही त्याला निवडून आणून देऊ, आमची अशी इच्छा आहे. तर बघा, जे नगरसेवक आहे ना, ते जे सर्वांची समस्या आहे ते सर्वांना म्हणजे त्यांना करावं लागणार. जसं आपले रोड आहे, पाण्याचा समस्या आहे, आणि इथे तर म्हणजे भरपूर समस्या आहे. पण जेमते म्हणजे आपल्याला रोड आपल्याला चांगला हवा, आणि इथे पाणी वगैरे प्यायला म्हणजे. लॉकडाऊनमध्ये नगरसेवकाकडून काही मदत करण्यात आली? असं लोक बोलतात, पण आम्ही तसं बघितलं नाही. पण लोक बोलतात, ते स्वतः बोलतात की आम्ही केलं होतं, केलं असणार, पण आपल्याला असं आयडिया. जसं तुम्ही सांगितलं की ते नागरी समस्या, नागरिकांना सामोरे जावं लागतं नागरी समस्या, तर मग या गोष्टीबाबत नगरसेवकाकडे मुद्दा मांडलाय, पण ते त्यांना कुठे माहीत म्हणजे आतली ते लोक रोडवरती आपलं काम करतात, दाखवतात की आम्ही केलंय, पण आतली जी समस्या आहे ना ती भयंकर वाईट आहे. निवडून आलेल्या नगरसेवकाकडनं काय अपेक्षा कराल तुम्ही? आमच्या काही अपेक्षा नाही आहेत. जे आहे हे ठीक आहे. इथे काही नागरिकांना काही समस्यांना सामोरे जावं लागतं का असं तुम्हाला वाटतं? मला तर स्वतःला जायला लागत नाही, त्यामुळे मी दुसऱ्यांचं काय सांगणार, मी दुसऱ्यांचं काही सांगणार नाही. आता आमच्या इथे पण त्या संध्या यादव आहेत ना, सुनील यादव होते, आता संध्या यादव आहे, त्यांची मुलगी आता उभी राहणार आहे. ते तर मला तिकडे संभाजीनगरमध्ये समजलं. तुम्हाला वाटतं ते निवडून येतील? येतील ना, त्यांच्या पप्पांनी खूप छान काय हे केलेलं आहे ना, येतीलच. लॉकडाऊन मध्ये नगरसेवकाकडनं काही मदत करण्यात आलेली का नागरिकांना? आम्हाला आम्ही काय घेतली नाही कोणाची मदत. दुसऱ्या कोणाला ते करत होते. अच्छा, म्हणजे नगरसेवक मदत तुम्हाला नाही मदत मिळाली? आम्ही मागितलीच नाही आहे, तर ते काय घरी येऊन थोडी देणार आहे. पण ज्यांना करायची त्यांनी केलेले आहे. मोस्टली आता आमचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये जे आता लोकनेते उभे राहिलेले आहेत, अपेक्षा एवढीच करतो की जे इकडे रस्ता वगैरे जो आपल्याला आता दिसतो आहे
तर रस्त्याबद्दल आणि ड्रेनेज लाईन याबद्दल जरा सुखसोयी जरा मिळाव्या. त्यानंतर आपल्या इकडे साईवाडी गार्डन आहे, त्याच्या देखभालीसाठी जरा लोकनेत्यांनी जरा लक्ष द्यावं. निवडून कोणी येऊ दे, पण या गोष्टींकडे प्रमुख ज्या गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे ॲटलिस्ट लक्ष द्यावं. दुसरी अजून एक गोष्ट आहे की आपल्याला आरोग्याच्या बाबतीमध्ये आम्हाला म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये आत्ता एक केस झालेली की रात्री अपरात्री आपल्याकडे काही असं व्हेकल नाही आहे की लगेच आपल्याला पोहोचता येईल हॉस्पिटलमध्ये. कारण सकाळच्या वेळेमध्ये असंच गोष्ट झालेली की मध्यरात्री इकडे ऑटो रिक्षावाला कुठलाही नव्हता. म्हणजे एखाद्याला जर जायचं, आता प्रत्येकाकडे गाडी घोडे झालेले आहेत, पण ज्याच्याकडे नाही आहे, ज्याच्या अपेक्षाच्या ते बाहेर आहे किंवा खाली आहे तो, मग त्याला ते ॲटलिस्ट लोकनेत्याच्या ह्यानी काहीतरी सुखसोयी जवळच्या जवळ असावं. जसं तुम्ही सांगितलात, इतक्या साऱ्या समस्यांना सामोरे जावं लागतंय नागरिकांना. याबाबत नगरसेवकाकडे मुद्दा मांडलेला का? हा मुद्दा आम्ही अगोदरही मांडलेला होता, रस्त्या बाबतीमध्ये मांडलेलाच होता, पण त्याच्यावरती असं प्रामुख्याने जे अगोदरचे नेते होते त्यांच्याकडनं पहिल्या वर्षीही झालं, म्हणजे पहिल्या वर्षी त्यांनी लक्ष दिलं. त्यानंतरची पुढची जी वर्ष होती त्याच्याकडे थोडं कमी आणि जास्त असेच लक्ष गेलेलं आहे. लॉकडाऊनमध्ये नगरसेवकाकडून काही मदत करण्यात आलेली का? हो, त्या बाबतीमध्ये मदत झालेली होती. त्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यावेळेला सगळेच पॉलिटिकल पार्टी एकत्र झालेच होते, कारण ती एक राष्ट्रसेवा होती आणि तो राष्ट्रावरती, आपल्या देशावरती एक आलेलं होतं, संकट आलेलं होतं. त्यासाठी कोणी असा दुजाभाव असं कोणीही कुठल्याही पक्षाने केलेला नव्हता. जसं तुम्ही सांगितलं की इकडे लाइटिंगचा पण भरपूर इश्यू आहे बघायला गेलं तर. तर तर ह्याबाबत महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. येतो कधी कधी आम्हाला हे जाणवतं, प्रामुख्याने ज्या वेळेला CCTV इमेजेस आम्ही काढतो त्यावेळेला असं जाणवतं की आता रिसेंटली काही गोष्टी झालेल्या आहेत की लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी एक टोळी आलेली आहे. तर त्या बाबतीमध्ये आपल्याला असं जाणवतं कधी कधी या गोष्टीसाठी. तर तिकडे जरा लोकनेत्यांनी थोडंफार काही गोष्टींसाठी लक्ष द्यावं. या निवडणुकीत 8-9 वर्षाने निवडणुका होत आहेत, तर ह्या निवडणुकीत तुम्हाला कोण वाटतं, इकडे कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं? असं काही सांगता येत नाही, कारण ही जी फाईट आहे ही टफ फाईट असेल. आणि इकडे जे लोक आहेत आणि जे बाकीचे आहेत, प्रामुख्याने जे इकडे मराठी लोकच आहेत आणि जे मराठी लोक नाही आहेत किंवा जे महाराष्ट्रीयन नाही आहेत ते पण आता सामील झालेले आहेत. प्रत्येकाला बेसिक सुखसोयी हव्या आहेत, या गोष्टीसाठीच सगळेजण लढतात. हेच की जे सामान्य नागरिकांच्या ज्या गरजा असतात आणि ज्या समस्या असतात त्या त्यांनी सोडवाव्या, जेणेकरून जे ड्रेनेजची प्रॉब्लेम आहे किंवा पाण्याच्या तर खूप समस्या आहे. पाणी खूप कमी दाबाने येतं, तर ते पाणी व्यवस्थित आलं पाहिजे. कारण काय, स्लममध्ये कसं 1+1 असल्या कारणाने पाण्याचा दाब एवढा कमी आहे की पाणी वरती राहणाऱ्यांना मिळत नाही. खूप कमी दाबाने येतं पाणी, किंवा गटारं भरली जातात, ती साफ नाही होत. मग ते पावसाळ्यात पूर्ण पाणी घरात येतं. परत ते रस्त्यावरती समजा कचरा, घंटागाडी नाही येत समजा रेग्युलर, कचरा टाकणार कुठे पब्लिक. मग ह्या सगळ्या ज्या गरजा आहेत त्याच पूर्ण कराव्या त्यांनी. आणखीन किती वर्ष झाले तुम्ही चाळीत? मी तर माझ्या लग्नापासून तिथेच राहते. पुनर्विकासाचा कधी मुद्दा मांडला नाही गेला काय? आता पुनर्विकास तर होणारच आहे बोलतात. आता स्लम एरिया सगळं जाणार आहे आणि सगळ्यात बिल्डिंगच होणार आहेत. त्यात हे काही सगळे प्रॉब्लेम नाही झाले पाहिजेत. मग चाळीमध्ये राहण्यात आणि बिल्डिंगमध्ये राहण्यात फरकच काय आहे ना. जर आता बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांना पण तोच प्रॉब्लेम आहे, चाळीमध्ये राहणाऱ्यांना पण तोच प्रॉब्लेम आहे. इथे नागरिकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं असं तुम्हाला वाटतं? तर माझ्या इथे तर हा प्रॉब्लेम आहे. आता बाकीच्यांच्या दुसऱ्यांच्या समस्या काय ते मी नाही सांगू शकत ना. लॉकडाऊन मध्ये नगरसेवकाने काही मदत केली होती का? आमच्या म्हणजे नगरसेवक नसताना सुद्धा मनीषाताई पांचाळ यांनी एवढं सुंदर काम केलंय की त्यांचं इथे पूर्ण म्हणजे इथे ते बनवायचे खिचडी आणि ते अगदी म्हणजे रस्त्यावरच्या कुत्र्या मांजरांना पण त्यांनी सोडलं नाही, त्यांना पण ते खाऊ घालायचे. माणसं पण तेवढीच, किती पब्लिक जेवायचं रोज इथे. महिला सुरक्षेसाठी इथे नगरसेवकाने काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तर महिलांनी जेव्हा कधी कॉल केला तर रिसीव केला पाहिजे, पटकन त्यांना प्रतिसाद पण दिला पाहिजे त्याप्रमाणे. की म्हणजे आता समजा कोणाला काय प्रॉब्लेम आहे, आता चोऱ्या पण होतात खूप, तर
इथे जे पोलीस आहेत त्या लोकांना सांगितलं पाहिजे की रात्रीच्या वेळेस ॲटलिस्ट 2 तरी राऊंड मारले पाहिजे तुम्ही. म्हणजे मी जिथे राहते ते तिथं गाड्यांमधलं पेट्रोल पण चोरतात, 2 व्हीलरमधलं. तर हे परत दिवसा ढवळ्या चोऱ्या होतात, घरातले मोबाईल घरात येऊन चोरून घेऊन जातात. तर हा पण खूप इश्यू आहे आमच्या इकडे, तो पण सॉर्ट आउट झाला पाहिजे ना. पहले तो आपने आए रहेंगे तो उधर क्या दिख रहा है कि अंधेरा है, सड़कें पूरी ख़राब है. लास्ट 5 साल से आपने देखा होगा कि 5 साल से हम लोग देख रहे हैं कि यहाँ जितनी भी सोसाइटी वहाँ अंधेरा है, सड़कें ख़राब है. हमारे जो नगर सेवक नए आएंगे उनसे हम अपेक्षा रखेंगे कि यहाँ पर लाइटों की व्यवस्था हो, कैमरों की व्यवस्था हो, सड़कों में सुधार हो और हर जगह जहाँ मंदिर है, जहाँ पर बूढ़े वयस्क लोग हैं वहाँ बैठने की जगह प्रॉपर हो. तो हम चाहेंगे कि जो भी हमारा नया नगर सेवक आएगा ये सब चीज़ों का ध्यान रखेगा. लास्ट हम 5 साल से देख रहे हैं कि यहाँ पर सब जगह अंधेरे, सड़कें ख़राब है और ड्रेनेज का प्रॉब्लम है. तो हमारी यही अपेक्षा रहेगी कि जो भी नए यूथ जो भी आएगा उनसे अपेक्षा रहेगी कि ये सब ठीक ठाक करके दे. लॉकडाऊनमध्ये नगरसेवकाकडून काही मदत करण्यात आलेली का नागरिकांना? मला नाही वाटत की असे काही मदत झाले आहे. मी तर नाही बघितलं नगरसेवकाकडून. पण जे नगरसेवक नाही आहेत आपले, मी नाव घेतो तुमच्यासाठी की मी इथे नागरिक आहोत. संदीपभाई दलवी यांनी नगरसेवक कुठल्याही पोस्टवर नसताना ते दिन रात 24 तास इकडे मदतीसाठी उभे होते. तर आमची अपेक्षा आहे की रुपाली संदीप दलवी निवडून येणार आणि आम्ही त्यांच्यासाठी काम करणार आणि हे सगळे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होणार. आज आपण पाहिलं अंधेरीकरांचा निर्धार कोण. अंधेरी पूर्व 84 प्रभाग क्रमांक येथे कोण बाजी मारणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मी ऐश्वर्या आटवार, कॅमेरामॅन नीरज मेस्त्री.